दिवाळी म्हटलं की आठवतात ते उजळलेले घरं, सुंदर रांगोळ्या आणि सगळ्यांच्या तोंडात विरघळणारा गोड फराळ। तर आज स्वामीज किचनमध्ये आपण बनवणार आहोत सगळ्यांची लाडकी कुरकुरीत सोनेरी आणि गोड शंकरपाळी। आईच्या हातचा तोच स्वाद आहे आणि घरभर पसरलेला सुगंध पुन्हा अनुभवूया या दिवाळीला। चला तर मग सुरुवात करूया पारंपरिक शंकरपाळी बनवायची सोपी रेसिपी। सर्वात आधी शंकरपाळीसाठी लागणारा साहित्य बघूया। इथे मी 4 कप मैदा घेतला आहे, पाऊण कप दूध, पाऊण कप पिठी साखर आणि अर्धा वाटी तूप घेतला आहे। आता आपण दूध गरम करून घेऊयात। आता पूर्ण पाऊण वाटी दूध मी एका भांड्यामध्ये गरम करायला टाकलं, सोबतच पिठी साखर पण घातली आहे। आता हे दूध आपल्याला जास्त गरम नाही करायचं आहे, थोडंसं कोमटच ठेवायचं आहे आणि साखर विरघळून घ्यायची आहे। तर आपलं दूध तयार आहे, साखर पण विरघळली आहे। आता आपण लागणारा मोहन तयार करूया। त्यासाठी आपण घेतलेलं अर्धा वाटी तूप छान कळकळीत गरम करायचं आणि नंतर आपल्याला ते पिठामध्ये घालायचं आहे। तर आधी तूप गरम असतं म्हणून पीठ जरा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जेवढं जास्त मिक्स छान कराल तेवढी आपली शंकरपाळी खूप छान बनतात। तर इथं बघा असं दोन्ही हातांनी पण छान मिक्स केलं तरीही चालेल, छान मिक्स होतं आणि अशी मुठ्ठी बनली म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित झालं आहे, मोहन व्यवस्थित झालं आहे। आता आपण थोडं थोडं दूध टाकून पीठ मळून घेऊया आणि इथं जर पूर्ण पीठ मळून व्यवस्थित झालं नाही एवढ्या दुधामध्ये तर परत थोडंसं दूध गरम करून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं। इथं मी पाव चमचा मीठ घातलं आहे, मीठ टाकायचं विसरली होती पण आता टाकलं आहे, पाव चमचाच टाकायचं, जास्त नाही टाकायचं। आणि इथं तुम्ही दुधाऐवजी पाणी पण घेऊ शकता। आता बघा हे पीठ छान मळून झालं आहे आणि जास्त घट्ट पण मळू नका आणि जास्त पातळ पण मळू नका। जर जास्त पीठ पातळ झालं तर आपले शंकरपाळी तेलकट होतात आणि हे पीठ मी 10 मिनिटं झाकून ठेवलं होतं। आता आपण शंकरपाळी करायला घेऊया। तर या पिठाचे मी आता समान 3 भाग करते आहे आणि लक्षात ठेवायचं की हे पीठ जास्त वेळ नाही ठेवायचं झाकून, कारण याच्यामध्ये आपण तूप टाकलं आहे आणि आता थोडीशी थंडी पण आहे, त्यामुळे तूप गोठून जातं आणि हे पीठ खूप घट्ट होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला शंकरपाळी करायला खूप हार्ड जातं। तर इथं बघा मी 3 गोळे करून घेतले आहे समान। आता आपण याची छान पोळी लाटून घेऊया आणि ही पोळी एकदम पातळ नसते, जाडच असते थोडीशी आणि त्यामुळे जाड ठेवल्यामुळे आपली शंकरपाळी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात। तर इथं बघा मी एवढी जाड ठेवली आहे, जेवढं जास्त नको जाड पण थोडीशी जाड हवी, त्यामुळे शंकरपाळी छान खुसखुशीत लागतात। आता आपण शंकरपाळी पाडून घेऊया। त्या साईडचे चाकूने काढून घ्यायचं आणि नंतर मस्त चौकोनी किंवा काजू कतलीच्या शेप सारखे कापून घ्यायचे। तर इथं बघा मी चौकोनी कापते आहे, त्यासाठी चाकूंचाच वापर करते आहे। तर अशा कापून घ्यायचं एका साईडने आणि परत नंतर मस्त चौकोनी शेप देऊन आपली शंकरपाळी तयार करायची। तर इथं बघा छोटे छोटे करते आहे मी, मला छोटेच आवडतात। आधी सर्व शंकरपाळी तयार करून घेऊया आपण आणि नंतर तळायला घ्यायचे। तुम्हाला जर मोठा आकार हवा असेल तर तुम्ही मोठे पण थोडेसे कट करू शकता आणि काजू कतलीच्या आकाराचे पण करू शकता तुम्ही कट। तर इथं बघा मी आता दुसरी पद्धत दाखवते। आपल्याला जर तुम्हाला जास्त लेयर हव्या असतील आपल्या शंकरपाळीमध्ये तर असं करायचं, पोळी लाटून घ्यायची आणि गोल फिरून त्याचा छान गोळा तयार करायचा। याच्यामुळे शंकरपाळीला छान लेयर्स येतात, पण हे काही म्हणजे ऑप्शनल आहे, काही गरजेचं नाही आहे एवढं, मला तरी वाटत नाही। मी तर असंच पोळी लाटून डायरेक्ट करत असते, पण तुम्हाला जर लेयर आवडत असतील तर तुम्ही नक्की ही पद्धत वापरू शकता। आता बघा मी इथं पण तसेच कट करते आहे चौकोनी। दिवाळी म्हटलं की सगळ्यांच्या घरात एकच गडबड चालू असते, दिवाळीचा फराळ तयार करण्याची। पण दिवाळीमध्ये हा फराळ तयार करताना ही गडबडही किती गोड वाटते ना। लहानपणी आपण आपल्या आईबरोबर अशाच शंकरपाळ्या कापायचो आणि आज त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत। तर इथे आपली पूर्ण शंकरपाळी तयार झाली आहे कट करून। आता आपण तळायला घेऊया। त्यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे आणि आता बघा तेल गरम झालं आहे। हे कसं ओळखायचं, कारण आपल्याला शंकरपाळीसाठी एकदम गरमही तेल नको आहे आणि एकदम कमीही नको आहे गरम। तर इथं बघा आधी एक छोटासा गोळा टाकायचा आणि तो गोळा असं बुडबुडे येऊन जर लगेच वर येत असेल तर आपलं तेल छान तापलं आहे। म्हणजे जसं शंकरपाळीला पाहिजे आपल्याला मीडियम तापलेलं, तसं तापलेलं असलं की आपली शंकरपाळी टाकायची आणि जास्त टाकायची नाही एका वेळेस, म्हणजे आपली शंकरपाळी छान फिरवायला मोकळी असली पाहिजे। आपण सतत असं फिरवत राहायचं शंकरपाळीला, म्हणजे सारखा कलर येतो। आणि इथं बघा आपल्या शंकरपाळीचा कलर हळूहळू चेंज होत आहे। मीडियम गॅसवर छान तळून घ्यायचे आणि सोनेरी रंग आला की काढून घ्यायचे। तर इथं बघा सोनेरी रंग आला आहे शंकरपाळीला। आता आपण एका ताटात काढून घेऊया। तर इथं बघा किती मस्त कलर आला आहे ना। तर
आता बाकीची शंकरपाळी पण अशीच तळून घेऊया। तर दिवाळीमध्ये आपण जेव्हा फराळ करतो तेव्हा घरभर पसरलेला हा गोड सुगंध म्हणजे खरा दिवाळीचा फील देतो ना। तर असो, आपण आता मस्त शंकरपाळी बाकीचे पण तळून घेऊया। बघा, जेवढे बसतील तेवढे टाकायचे आणि सतत असं गोल फिरवत राहायचं, म्हणजे आपल्या शंकरपाळीला सारखा कलर येतो। आणि मीडियम गॅसवर तळायचं, गॅस मोठा नाही करायचा, नाहीतर शंकरपाळी कडक होतात, छान खुसखुशीत नाही होत। मीडियम गॅसवर तळल्यामुळे ते आतपर्यंत मस्त तळली जातात आणि खुसखुशीत होतात। किती सुंदर दिसतायत ना या शंकरपाळ्या, अगदी कुरकुरीत, सोनेरी आणि घरगुती। तर दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि घरगुती गोडवा। आज आपण बनवलेल्या या शंकरपाळ्या तुमच्या घरातही गोड हसू आणोत। आणि अशीच पारंपरिक आणि सोपी रेसिपी पाहण्यासाठी स्वामीज किचनला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। पुन्हा भेटूया अशाच एका दिवाळीच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी, स्टे हेल्दी।